आज मी कुवारक्या मुलींना जीव घालते आणि आमच्या घरी खूप छान छान क्यूटशा छोट्याशा मुली आलेल्या आहेत. त्यांना आपण आज लक्ष्मीच्या रूपामध्ये पूजन करतो. त्यामुळे तुम्ही बघू शकता, मी त्यांचे पहिले पाय धुते, नंतर त्यांना माझ्या साडीच्या पदराने ते पाय पुसते त्यांच्यावाले. तर पाय पुसल्यानंतर हळदी कुंकू लावायचं छोट्या मुलींना. 9 लक्ष्म्यांचे 9 रूप आहेत ते. मुलगी म्हणजे खूप भाग्यवानचं काम असतं की त्यांच्या घरी मुली जन्माला येतात. हळद कुंकू लावते मी मुलींच्या पायांना. तुम्ही बघू शकता, सगळ्या मुली आहेत. 9च्या 9 मुली बसलेल्या आहेत. आता ह्या मुली फक्त 7 आहे. 2 मुली पहिले आल्या, त्यांनी त्यांची पूजा करून घेतली. नंतर मी या मुलीनंतर आल्या होत्या माझ्या घरी. सगळ्या मुलींना हळदी कुंकू लावते मी. सगळ्यांच्या पायाला हळदी कुंकू लावीन. म्हणजे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे, हळदी कुंकू लावत चालायचं सगळ्या मुलींच्या पायाला. नवमीच्या दिवशी मी हे केलं होतं. नवमीच्या दिवशी करावं लागतं पूजन. तुमच्यावर येते तुम्हाला केव्हा करायचं, पण मी नवमीच्या दिवशी करते. या मुली सगळ्या लक्ष्म्याच असतात आहेत. आता त्यांचे पाय स्वच्छ धुवून घेतले मी सगळ्या मुलींचे. बघू शकता तुम्ही, सगळ्या मुली माझ्या घरी 9 लक्ष्मी आलेल्या आहेत. आता मी त्यांची ओटी भरणार आहे. चुंदरी, फूल, संत्री, गव्हाणी ओटी भरली. पाऊस दिला मी त्यांना. आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण देऊ शकतो. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला काय द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता. मुलींना मी चुंदरी, संत्री, फुलं, पैसे, गहू याची मी छोट्या मुलींची ओटी भरली. 9 पोरींची मी ओटी भरली. तर 9 मुलींना मी जेवायला पण दिलं होतं. खीर आणि पोळ्या असं जेवण मी 9 पोरींना दिलेलं होतं. मुलींची जेवण झाल्यानंतर मी ओटी भरायचा कार्यक्रम चालू केला. सगळ्या मुलींना मी पाऊच आणला आहे. पाऊचमध्ये हात रुमाल आहे, मेहंदीचा कोन आहे, नेलपेन आहे, टिकल्यांचं पॉकेट आहे, कानातले आहेत. सगळं 9 पोरीला एकसारखं मी दिलं आहे. सगळ्या पोरींना तसंच सेम दिलेलं आहे. सगळ्या मुलींच्या वट्या भरते मी आता. सगळ्या मुली खूप खुश होत्या. पाऊच बघून सगळ्यांना खूप आनंद झाला. अशामध्ये जर काही 1-2 मुलगी जर एक्स्ट्रा झाली तरीही चांगलं भाग्य मानलं जातं. माझ्या घरी 9 मुलीहून 10वी मुलगी झाली होती. 10 मुली माझ्या घरी आल्या होत्या आणि 2 सुवासिनीची मी हळदी कुंकू दिला मी त्यांना माझ्या घरी. त्याही आल्या होत्या आणि तिच्यासोबत 2 मुलांना पण जीव घातला मी. सगळ्या मुलींची ओटी भरल्यानंतर त्यांच्या हातामध्ये थोडे तांदूळ द्यायचे. सर्व मुलींच्या हातामध्ये द्यायचे. तांदूळ देणं शुभ असतं. तांदूळ त्या सगळ्या मुलींच्या हातामध्ये देऊन द्यायचे. 9च्या 9 मुलींच्या हातात द्यायचे. कारण की ते तांदूळ आहेत ना, ते आपण आपल्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकतात. आता सगळ्या मुलींना तांदूळ देऊन त्या मुलीने सगळे तांदूळ माझ्या ओटीत टाकले. ते सगळ्यांनी तांदूळ घेऊन मी आता त्यांचे पाया पडून घेते. सगळ्या मुली मला खूप छान आशीर्वाद देत आहेत. खूपच गोंडस मुली होत्या सगळ्या. खूप छान होत्या सर्वजणी. सगळे आशीर्वाद देत आहेत मला. सगळे माझ्या मुली